नाशिक मनपा आयुक्त पदावरून राहुल कर्डिलेंची 2 दिवसात उचलबांगडी। राहुल कर्डिलेंच्या जागी मनीषा खत्रेंची नियुक्ती। तडकाफडकी बदलीनं चर्चांना उधाण। अंजली दमानी यांनी ट्विट केला, धनंजय मुंडेंचा बंदूक घेतलेला व्हिडिओ। बंदुकीचं लायसन्स चेक करा, दमानी यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंची मागणी। दसांचे कराडांसोबत संबंध, मात्र राजकारणापोटी टीका सुरू असल्याचा टोला। शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या कल्याणचा नराधम विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। शेगावमध्ये करण्यात आली होती अटक। पुण्याचं राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं हादरलं। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून केली हत्या। परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप, पालकांनी शिक्षकाला चोपलं। भंडाऱ्यातल्या नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार। बीड मस्साजोग देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल। देशमुख कुटुंबियांची भेट घेत घटनास्थळावर जाऊन करणार पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत घेतली सदिच्छा भेट। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीची ही उपस्थिती। शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पवनचक्की ठेकेदार आणि गुंडांना न्यूज 18 लोकमतचा दणका। मारहाण प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद। ख्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। आणि जीवाची बाजी लावून 70 कुटुंबांचा जीव वाचवणाऱ्या अमरावतीच्या करीना थापाचा गौरव। राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते बाल पुरस्कार देऊन गौरव।